नमस्कार मित्रांनो, आज नवीन आम्ही नाश्त्याचा एक प्रकार बनवत आहे। त्याचं नाव आहे सुशिला आणि त्यासाठी आम्ही साहित्य घेतलेलं आहे 2 मोठे कांदे, टोमॅटो 2 आणि कढीपत्ता आहे। कढीपत्ता नंतर हिरवी मिरचीचं पेस्ट आहे आणि आम्ही हे जे मुरमुरे आहेत हे आम्ही भिजवून घेतलेले आहेत आणि ऑलमोस्ट एक 3 ते 4 मिनिटं आम्ही भिजवले आणि त्याच्यानंतर हे काढून पाणी व्यवस्थित इथे याच्यात आतमध्ये ठेवलेलं आहे ताटामध्ये। त्याच्यानंतर आम्ही कढईत ऑलमोस्ट एक 3 ते 4 डावगे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जिरे मुरे आणि मिरची तर तसे लागणार नाही आहे, हळद लागेल त्याच्यासाठी, कारण की मिरची आम्ही ऑलरेडी याच्यात घेतलेली आहे। आणि याच्यामध्ये आम्ही घेतलेलं आहे फुटाण्याचं पावडर। हे फुटाण्याचं पावडर जाईल याच्यामध्ये। आता आम्ही तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये ॲड करत आहे आता आम्ही जिरे मुरे। आता ॲड करतोय आम्ही टोमॅटो व्यवस्थित विरघळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित जे आहे त्याला फ्राय करायचं, कारण की कधी जाड राहतात टोमॅटो, त्यासाठी आता आम्ही टाकत आहेत कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता थोडं जास्त टाका, कारण की चव जरा जास्त चांगली येते कढीपत्त्याने। थोडंसं फ्राय करून घेतोय आम्ही। आता आम्ही ॲड करत आहे कांदा याच्यामध्ये। कांद्याला जास्त फ्राय करू नका, एकदम नॉर्मली 2 ते 2.5 मिनटं एवढाच फ्राय करा, कारण की कांद्याची चव आणि चांगली चव लागते याच्यामध्ये। आणि आता आम्ही टाकत आहेत मिरचीचं पेस्ट टाकलेलं आहे आम्ही याच्यामध्ये आणि चवीसाठी थोडंसं आम्ही लसूण टाकतोय। आता याच्यात आम्ही ॲड करतोय अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ, तुम्ही चवीनुसार टाकू शकता। तुम्हाला जर 3 ते 4 जणांना हवं असेल तर 1 चम्मच सफिशियंट आहे। तर छान फ्राय करतोय। फ्राय केल्यानंतर आम्ही ॲड करतोय भिजवलेले मुरमुरे आम्ही ॲड करतोय आता। त्याला प्रॉपरली फ्राय करतोय, म्हणजे जेणेकरून जेवढं आपण टाकलेलं आहे इन्ग्रेडियंट्स ते प्रॉपर मिक्स होऊन व्यवस्थित चव लागेल असं आम्ही पूर्ण फिरवतोय, त्याला फ्राय करतोय। आता याच्यात आम्ही ॲड करतोय कोथिंबीर तुम्ही जास्तही टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर आम्ही ॲड करतोय फुटाण्याची पावडर। परत एकदा आम्ही याला व्यवस्थित फ्राय करतोय, जेणेकरून पूर्ण फुटाण्याची पावडर जी आहे त्यात पूर्ण मिक्स व्हावी। 5 ते 7 मिनटं आम्ही याला व्यवस्थित परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपला नाश्ता जो आहे सकाळचा रेडी। तर अशा प्रकारे आपला नाश्ता जो आहे सुशिला हा रेडी झालेला आहे। सोबत आम्ही लिंबू घेतलेलं आहे, थोडंसं खोबऱ्याची पावडरही टाकलेली आहे आतमध्येवरती आणि आता छान व्यवस्थित आम्ही आता हा खाणार आहे। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओ पाहून तुम्ही हा नाश्ता हार्डली 10 ते 12 मिनटात तुम्ही रेडी करू शकता। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया, तोपर्यंत नमस्कार।